हाय. उडीद डाळीचे आप्पे आणि चटकदार पाणी. डाळ न भिजवता जी मी पेस्ट केली होती, तीच परत उरलेली आणि त्याचंच मी बनवलं. तिसऱ्या दिवशीसुद्धा तीच रेसिपी. आहे ना मज्जा? तुम्ही ही रेसिपी कधी चाखली नसणार, म्हणजे खाल्ली नसणार, तर नक्की बनवा. कदाचित तुम्हाला आवडेलसुद्धा. पण त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. बनवण्यास खूप सोपं आहे. सहज कुणीही बनवू शकतं. आता चटकदार पाण्यासाठी मी कोथिंबीर, कढीपत्ता आणि पुदिना घेतला. एका मिक्सर जारमध्ये सगळं घालून घेते आहे. हे पाणी मला तिखट नको होतं, म्हणून मी मिरची नाही घातली. तुम्ही मिरची घालू शकता. त्याच्याऐवजी मी आलं घालून घेतलं आहे. 2 मिठं घालून घेतले, साधं मीठ, सेंधे मीठ, जिरे पावडर, चाट मसाला आणि पाणीपुरी मसाला थोडं घालून घेतलं आणि लेमन पावडर घालून घेतली. लिंबूच्या ऐवजी पाणी घालून घेतलं थोडंसं. आता मी हे मिक्सर जारला छान फिरवते. एकदम बारीक पेस्ट करायची आहे. कलर काय भारी दिसतोय ना? मस्त दिसतंय. ही पेस्ट घट्ट असल्यामुळे आपण या काचेच्या बाउलमध्ये ओतून घेणार आहोत. एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करू आणि गार पाणी ओतून घेऊ. हवं तसं पाणी घालणार आहोत आपण, कारण हे पाणी पातळ असतं. आता गार पाणी घालून घेऊ. ते घालून झालं की आपण मीठ घातलं आहे. परत तेच मसाले घातले मी. जिरं पावडर ह्यानी आणि हे चिंचेच्या ऐवजी आमसुलाचं आवळ घातलं. मस्त चव लागते त्याची. हे थोडं आंबट असतं, म्हणून मी थोडी साखर वापरणार आहे. तुम्हाला नाही वापरायची तर नका वापरू. हे बघा, साखर घालून घेते. थोडीशी घालून घेतली. तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता. आता मी आईस घालून घेते आहे. भरपूर बर्फ घालून घ्यायचा, कारण मला लगेच खायचं होतं म्हणून. नाहीतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता मी आप्पे बनवते आहे. ते फक्त इनो घातला, बाकी तेच पीठ आहे सगळं. आणि आप्पे बनवून झाले की कोमट पाण्यामध्ये 10 मिनटं भिजत घातलेत. एका चिमट्याच्या साहाय्याने मी ते पिळून याच्यामध्ये पुदिन्याच्या पाण्यामध्ये घालतले, चटपटीत पाण्यात. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे याची सजावट करू शकता. खारी बुंदी वापरू शकता. मी शेव वापरली. थोडंसं डाळिंब वापरलं. आहे ना सोपी आणि भारी. दिसते छान. रेसिपीला लाईक नक्की करा. पुढील रेसिपीमध्ये परत भेटूया. तोपर्यंत बाय.